या रेसिपीमध्ये आपण एकही थेंब तेलाचा वापर न करता ही रेसिपी आपण बनवलेली आहे। हो, खरंच तुम्हाला विश्वासही होणार नाही की या रेसिपीमध्ये आपण तेलाचा वापर न करता ही रेसिपी बनवली। जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। आता मी 1.5 कप तांदळाचे पीठ घेतलंय। आता त्याच्यामध्ये गरम पाण्याचा वापर करून मी थोडं पाणी टाकून याला असं मिक्स करून घेणार आहे। लक्षात ठेवा, एकदम जास्त पाणी टाकू नका, नाहीतर पीठ असं सैलसर होईल आणि आपला डो व्यवस्थित बांधला नाही जाणार। आता आपण मस्त थोडं पाणी टाकून घेतलं आणि आता अलगद हाताने मस्त आपण याला मळून घेणार आहोत। आपण चपातीचा पीठ जसं मळतो, चपातीचा डो जसा मळतो त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ असं लोण्यासारखं मळून घ्यायचे। बघा, या प्रकारे मी पीठ मस्त असं मळून घेतलेलं आहे। आता हे पीठ आपण एका बाजूला ठेवूया आणि आपण दुसरी कृती करून घेऊया। एका मिक्सिंग बाउलमध्ये मध्यम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला तो टाकते आणि परत एक मध्यम आकाराचा टोमॅटो तोही बारीक चिरून घेतलेला आहे तोही टाकते आणि शिमला मिरची ती पण मस्त असं बारीक चिरून घेतली होती ती त्यात घालते आणि 4 हिरव्या मिरच्यांचा मी वापर करते। मिरची तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि भाज्याही तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। हवं तर तुम्ही गाजर बीटाचाही वापर करू शकता। माझ्याकडे जेवढ्या भाज्या होत्या मी तेवढ्या टाकल्या। आता मी अर्धा चम्मच आलं किसून घेतलं होतं, आलं किसायच्या किसणीने मी ते टाकलं आणि अर्धा चमचा मी जिऱ्याचा वापर करते। हवं तर तुम्ही जिरा पावडरचाही वापर करू शकता। आता मी अर्धा चमचा हळद आणि गरम मसाला आणि अर्धा चमचा पावडर मी अर्धा चमचा टाकली। हवं तर तुम्ही चिली फ्लेक्सही टाकू शकता। आता मी मोठा कप भरून बेसन पीठ घातलं आणि ते मस्त असं मिक्स करून घेणार आहोत। बेसन पिठाचा वापर पण तुम्ही कमी जास्त करू शकता, पण 1.5 कप आपण तांदळाचे पीठ घेतलं त्याला आपण 1 कप बेसनाच्या पिठाचा वापर करतोय। हे पीठ आपल्याला पुरेसं आहे। बघा, आता आपण मिक्स करून घेतलं। आता थोडं पाणी टाकून आपण याला मस्त असं मिक्स करून घेणार आहोत। जसं आपण भजी किंवा पकोडे बनवतो नाही का, त्याप्रमाणे आपल्याला हे बॅटर बनवून तयार करून घ्यायचे। लक्षात ठेवा, हे बॅटर जास्त सैलसर आपल्याला बनवायचे नाही, थोडं घट्टसरच हे बॅटर आपल्याला राहू द्यायचे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपली रेसिपीचे नाव काय आहे, तर रेसिपी आपण वड्यांची बनवतोय, जी तांदळाच्या पिठापासून आणि बेसनच्या वापरच्या करून आपण ही वड्यांची रेसिपी बनवतोय। वडींची रेसिपी तुम्ही भरपूर वेळेस बघितली असेल, गव्हाच्या पिठाच्या वड्या बनवल्या असतील किंवा ज्वारीच्या पिठाच्या वड्या बनवल्या असतील, पण तांदळाच्या आणि बेसनाच्या वड्या आपण पहिल्यान वेळेसच बनवतोय। बघा, आता मी मस्त आपलं हे बॅटर मळून ठेवून दिलेलं आहे। आता चवीप्रमाणे आपण मीठ घालूया आणि भरपूर अशी चिरलेली कोथिंबीरचा वापर खूप जास्त करायचा, कारण कोथिंबीर टाकल्याने या वडीला मस्त असा क्रिस्पीपणा येतो आणि खायला तर अतिशय भन्नाट ही रेसिपी लागते। आता बघा, या प्रकारे आपण सगळं मिक्स करून घेतलंय। मला थोडा पाण्याचा वापर अजून करायचा होता, म्हणून मी 1 चम्मच पाणी टाकलं आणि अजून मिक्स करून मस्त याला सैलसर बनवून घेतलं। आता बघा, कन्सिस्टन्सी आपल्याला अशी ठेवायची या पद्धतीने, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही। आता चला आपण हे एका साईडला ठेवूया। आता जे मळून आपण पीठ ठेवलं होतं ते बघून घेऊया। आता बघा, मस्त हे पीठ असं आपलं मळून झालेलं आहे, पण आता मला वाटतंय की हे थोडं अजून मळावं, म्हणून मी अजून परत मळून घेते। या पद्धतीने आपण मळून घेऊया। बघा, आपलं पीठ मस्त असं लोण्यासारखं मळून तयार झालेलं आहे। आता आपण याला 2 भागामध्ये डिवाइड करून मस्त असे गोळे बनवून तयार करून घेऊया। आता मी 2 गोळे बनवून तयार करून ठेवून घेतलेले आहेत। आता आपण याची चपाती लाटून घेऊया। बघा, मी तांदळाचे पीठ घेतलं, त्याला मस्त असं उंड्याला लावलं आणि आता याला असं जशी आपण चपाती लाटतो त्या प्रकारे आपण ही आता चपाती लाटून तयार करून घेणार आहोत।
चपाती लाटत असताना फक्त एका गोष्टीची काळजी घ्या की चपाती जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळही आपल्याला लाटायची नाही। आता आपण चपाती मस्त लाटून तयार करून घेतलेली। आता त्याच्यावरती आपण जे बॅटर बनवलेलं होतं बेसनच्या पिठाचं ते बॅटर आपण लावून घेऊया। या मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने हे बॅटर लावा आणि बॅटर लावत असताना चपातीच्या अवतीभोवती अर्धा इंचाच्या किंवा 1 इंचाचा भाग थोडा मोकळाच ठेवा, जेणेकरून आपल्याला रोल जेव्हा आपण बनवतो तेव्हा हा रोल इझिली आपल्याला बनवून तयार होऊन जाईल आणि बॅटर जास्त बाहेर निघणार नाही। या गोष्टीची काळजी मात्र नक्की घ्या। आता आपला रोल बनवून तयार झालेला आहे। आता आपण मस्त याला एका चाळणीत ठेवून देऊया। बघा, या प्रकारची चाळणीमध्ये आपल्याला हा रोल ठेवायचा आहे। जसा आपण हा रोल तयार केला तसाच आपण आता दुसरा रोलही तयार करून घेणार आहोत। ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं बस तीच ट्रिक आपल्याला वापरायची आहे आणि दुसरा रोलही आपल्याला बनवून तयार करून घ्यायचा आहे। आता मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपला हा दुसरा रोल पण बनवून तयार झालेला आहे। आता हा रोल पण आपण दुसऱ्या चाळणीमध्ये ठेवून घेऊया। बघा, आपले दोघं रोल मस्त असे बनवून तयार झालेले आहेत। आता याला आपण स्टीम करून घेऊया। मी पाणी पहिलेच उकळायला ठेवून दिलेलं होतं, म्हणजे तापायला ठेवून दिलेलं होतं। आता ती चाळण आपण कढईवरती ठेवूया आणि 15 ते 20 मिनिटसाठी आपण हे मस्त मध्यम गॅसवरती वाफवून घेऊया। बघा, या पद्धतीने मी स्टीम करायला ठेवून दिलेले। आता 15 मिनिट नंतर मी बघते। आपले 15 मिनिट झालेत। आता स्टीम होऊन आपली वडी तयार झालेली आहे। मी अधूनमधून चेक केलं। जेव्हा मी पहिल्यांवेळेस चेक केलं होतं तेव्हा चाकू टाकला तर थोडं बॅटर चाकूला लागलं, म्हणून मी अजून 2-3 मिनटं स्टीम करायला ठेवले। एकूण आपल्याला 15 मिनिट लागलेत। आता मी चेक करते। बघा, चाकूला काय बॅटर लागलं नाही, समजून घ्यायचं की आपलं रोल मस्त असे शिजून झालेले आहेत। स्टीम झालेले रोल मी एका ताटामध्ये 2-3 मिनिटासाठी गार करून ठेवून घेतलेले आहेत। आता हे रोल आपले मस्त असे गार होऊन तयार झालेले आहेत। आता अर्धा इंचाचा गॅप ठेवून आपण हे मस्त वड्या कट करून घेणार आहोत। बघू शकता तुम्ही किती मस्त असा कलर आपल्या या वडींना आलेला आहे। कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये ही रेसिपी बनवून तयार होते आणि एकही थेंब तेलाचा वापर न करता आपण ह्या वड्या बनवलेल्या आहेत। बघा, अतिशय मस्त आपल्या या वडींना कलर आलेला आहे। मी तुम्हाला फायनल लुक दाखवतेच। या बघा, या पद्धतीने आपण सगळ्या वड्या कट करून तयार करून घेतलेल्या आहेत। बघू शकता तुम्ही किती मस्त आपल्या वडींना कलर आलेला आहे। आता मी एक वडी तुम्हाला जवळूनही दाखवते। बघा, या पद्धतीने आपण वड्यांची रेसिपी तयार केलेली। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि थोडीशीही जरी तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक मात्र नक्की करा। अगदी सोपी आणि सरळ ही रेसिपी आहे। ही रेसिपीमध्ये आपण एकही थेंब तेलाचा वापर नाही केलेला आहे। अगदी ऑइल फ्री ही रेसिपी बनवून आपण तयार केलेली आहे। कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। आशा करेल ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। भेटूया पुढच्या जशा नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।